स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील जे डीएड आणि बीएड धारक जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा आनंदाची बातमी आहे. कारण कंत्राटी शिक्षक भरतीची जी जाहिरात आहे ते पुन्हा जाहिरात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुणे जिल्ह्याची जी जाहिरात आहे या संदर्भाने पुणे जिल्ह्यात शिक्षणाधिकारी प्राथमिकचं परिपत्रक निघालेलं आहे की आपल्या संपूर्ण तालुक्यांमध्ये किती 10पेक्षा किती पटसंख्येच्या शाळा, म्हणजे 10पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्यांच्या शाळा ज्या आहेत त्या किती शाळा आहेत या संदर्भातील मागणी मागितलेली आहे. म्हणजे येत्या याच वीकमध्ये आपल्याला ही जाहिरात निघणार आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि आपल्याला आनंदाची बातमी असणार आहे. पुणे जिल्ह्यामधील जे विद्यार्थी असणार आहेत, जे डीएड बीएड सीईटी धारक विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. या संदर्भातील जे परिपत्रक असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, हे परिपत्रक आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जे परिपत्रक आहे ते परिपत्रक बघा या व्हिडिओच्या माध्यमातून. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पुणे जिल्हा परिषद पुणे यशवंतराव चव्हाण भवन रोड कॅम्प पुणे शिक्षण विभाग प्राथमिक पहिला मजला यांचं हे परिपत्रक आहे आणि हे 4/12 म्हणजे कालचं परिपत्रक आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रति गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती सर्व म्हणजे पुणे जिल्हा परिषदच्या अंतर्गत येणाऱ्या संपूर्ण पंचायत समिती आहेत त्यांनी हे काढलेलं परिपत्रक आहे. परिपत्रकातला विषय बघा तुम्ही. विषय या ठिकाणी दिलेला आहे. विषय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 10 व 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डीएड व बीएड अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबत. म्हणजे जे काही कंत्राटी भरती आहे बीएड डीएड संदर्भातील ती आचारसंहितेनंतर हे जे तिसरा जिल्हा आहे म्हणजे सांगली, नंतर सोलापूर आणि हे आता पुणे जिल्ह्याचं हे नोटिफिकेशन आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा काय लिहिलेलं आहे. या ठिकाणी लिहिलं आहे, उपरोक्त विषयांन्वये संदर्भीय शासन निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 10 व 10पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळेत डीएड व बीएड धारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यात संदर्भात त्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये कंत्राटी शिक्षक नियुक्त करणे कामीसोबतच दिलेल्या विवरणपत्रामध्ये दिनांक 6/12/2024 पर्यंत बिनचूक माहिती कार्यालयास सादर करण्यात यावी. बघा 6/12 हे त्यांना 3 दिवस दिलेले आहे. म्हणजे आज आणि उद्या आता असे 2 दिवस बाकी आहेत जे त्यांना संपूर्ण माहिती कुठे जागा नियुक्त करावयाच्या आहेत हे सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आणि हे परिपत्रक आहे जिल्हा परिषद प्राथमिक जे आहे हे शिक्षणाधिकारी पुणेच्या संदर्भातील हे परिपत्रक आहे. त्या ठिकाणी कुठल्या जागा रिक्त आहे या ठिकाणी दिलेलं आहे. बघा आपण या ठिकाणी दिलेलं आहे की तुमच्या जागा कुठे कुठे खाली आहे ते संपूर्ण या ठिकाणी टाकायचे आहे. हे परिपत्रक त्यांनी दिलेलं आहे की संख्या कुठे आहे तुमचं, त्यांची नियुक्ती दिनांक काय आहे हे संपूर्ण या ठिकाणी दिलेले आहे नियुक्ती करण्याच्या संदर्भातील. विद्यार्थी मित्रांनो, आता पुन्हा आपल्या या जिल्ह्याची जाहिरात आलेली आहे. आपल्याला पुन्हा आनंदाची बातमी आहे. सोलापूरनंतर सोलापूरचं सुद्धा या आज किंवा उद्या जाहिरात येईल आणि त्या संदर्भाने 53 जागा सोलापूर जिल्ह्यात आहे. तसंच हे पुणे जिल्ह्यात किती जागा आहे हे आपल्याला उद्या परवा 2 ते 3 दिवसात किंवा या वीकमध्ये नक्कीच कळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास आपण माझ्या या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला लाईकसुद्धा करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.